नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. निराशा प्रत्येकाच्या जीवनात येते. कधीकधी आपल्याला नको तेच आपल्या जीवनात घडत असतं. खूप आपण टेन्शनमध्ये असतो. जे नको होतं तेच झालं असा विचार आपल्या डोक्यात नेहमी येत असतो. मात्र जो अशा परिस्थितीतही शांत राहतो, चांगल्या वेळेची वाट बघतो, जो अशा परिस्थितीतही शांत राहतो आणि चांगल्या वेळेची वाट बघतो, तो जीवनात खरा सक्सेस होतो. कधीकधी मनामध्ये खूप त्रास होत असतो. निशंकपणे जो विचार करतो त्यालाच हा त्रास भोगावा लागतो. कारण जो चांगल्या मनाचा आहे त्यालाच असे वाईट अनुभव येत असतात आणि जो खोट्या मनाचा आहे त्याला कितीही वाईट झालं तरी त्याला काही फरक पडत नसतो. कारण जे चांगल्या मनाचे लोक आहेत त्यांनाच खरा देव त्रास देत असतात. परंतु देव त्रास देत नाही तर तो त्रास आपल्याला खूप मोठा वाटतो. कारण आपण चांगल्या मनाचे आहोत. आपण कोणाबद्दल असे वाईट विचार करत नाही. त्यामुळे आपल्याबद्दल असं काही घडलं तर आपल्याला त्याचं खूप दुःख होत असतं, खूप त्रास होत असतो. परंतु मीही आपल्याला कळकळीची विनंती करत आहे, कितीही संकट येऊ द्या, तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या, तुमचं कितीही नुकसान होऊ द्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा. जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये शांत राहिलात, संयमाने जर ती परिस्थिती हँडल केलीत, संयम ठेवून जर प्रत्येक गोष्टीचा निवांतपणे दीर्घपणे विचार केला तर तुम्हाला त्या गोष्टीपासून कसं संरक्षण करायचं याची कल्पना तुम्हाला येईल. आणि जर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर डायव्हर्ट झाला, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही चुकीचा निर्णय जर घेतला तर त्याचं तुम्हाला खूप मोठं फळ भोगावं लागेल. म्हणून आपल्याला नेहमी चांगला विचार करायचा आहे. आपल्यासोबत कसंही घडू द्या, आपण कोणासोबत वाईट वागायचं नाही. माझ्याही जीवनात अनेकदा असे अनुभव मला आले आहेत, परंतु मी अशा वेळेस नेहमी शांत राहिलो, शांततेने प्रत्येक गोष्ट हँडल केली आणि शेवटी त्यामध्ये मी सक्सेस ठरलो. आपणालाही हीच विनंती आहे की आपण कितीही गंभीर, कितीही भयानक परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीमध्ये जास्त रागवायचं नाही. मनावरती कंट्रोल ठेवायचा, डोकं शांत ठेवायचं आणि हीच खरी तुम्हाला गरज आहे. प्रश्न हाच आहे की चांगल्या माणसांसोबत असं का घडतं? हे बघा, वाईट लोकांना त्यांच्यासोबत काहीही घडू द्या, काही होऊ द्या, त्यांना कोणाचं घेणं देणं नसतं. त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं घेणं देणं नसतं, त्यांना स्वतःच्या मुलाबाळांचं घेणं देणं नसतं, त्यांना समाजातील कोणत्याही व्यक्तीचं घेणं देणं नसतं. त्यामुळे ते चांगल्या आणि वाईट गोष्टीचा कधी विचारच करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात जरी वाईट गोष्टी घडत असतील तरी त्यांना त्याचा फारसा फरक जाणवत नाही. परंतु जे चांगल्या विचाराचे असतात, ज्यांना अशा गोष्टींपासून ज्यांना अशा गोष्टींपासून खूप त्रास होतो, असे लोक नेहमी चांगल्या निर्मळ मनाचे असतात आणि त्यांनाच अशा गोष्टींचा जास्त अनुभव येतो. छोटं जरी दुःख असलं तरी हळव्या मनाला ते दुःख खूप मोठं वाटतं. मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्यावर करोडोंचं कर्ज आहे, परंतु त्यांना त्याचं काही वाटत नाही. परंतु सर्वसामान्य माणूस असू द्या, त्याच्यावर 4-2 लाखाचं कर्ज असलं तरी त्याला ते कर्ज खूप वाटतं. तशाच प्रकारची गोष्ट आहे. निर्दयी माणसाला कितीही वाईट गोष्टी होऊ द्या त्याच्या जीवनात, त्याला काही फरक पडत नाही. परंतु जो चांगल्या मनाचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये जरी थोड्याशा काही वाईट गोष्टी घडल्या तरी त्याचा खूप परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. अशाच प्रकारची परिस्थिती आजच्या या काळामध्ये आहे. ज्याचं मन स्वज्वळ आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, प्रामाणिक आहे, त्याला खूप वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो आणि ज्याचं मन वाईट आहे त्याला या गोष्टींचा काही फरक पडत नाही. परंतु मग असं नाही की आपण लगेच वाईटाकडे चालायचं. कारण तुम्हाला असं वाटत असेल की वाईटाचं जीवन सुखी आहे, परंतु तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस सत्याचा विजय होतो त्यावेळेस वाईटाला त्यावेळेस हरावंच लागतं आणि त्यावेळेस त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागते. म्हणून आता जरी खडतर प्रवास आपण करत असू तरी त्याचा शेवट हा खूप गोड होणार आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनाचा कुठे ना कुठे शेवट होत असतो आणि तो शेवट जो आहे तो जर आपल्याला चांगला घडवायचा असेल, जीवनामध्ये पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा झाला पाहिजे, आपण जर समाजामध्ये नाव कमवलं तर
पिढ्यानुपिढ्या आपलं नाव निघतं. आपण जर कोणाशी चांगलं वागलो तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामींची नेहमी सेवा करत राहिलो तर त्यांचे कायमचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात. आणि आपण फार चांगली जीवन जरी जगत नसलो तरी आपण प्रामाणिकपणे चांगलं जीवन आता जगत असतो. फार चांगलं नाही परंतु चांगल्यापैकी बऱ्यापैकी आपण जगत आहोत. मोठमोठ्या शहरांमध्ये जर आपण बघितलं किंवा मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये जर आपण गेलो तर तेथे फुटपाथवरती लोक राहतात, ज्यांना राहण्यासाठी छप्पर नाही. असेही लोक या पृथ्वीवरती आहेत की ज्यांचं जीवन हे जनावरापेक्षाही वाईट आहे. त्या पटीने आपण चांगले जीवन जगतो आहोत. आपल्या डोक्यावरती छप्पर तरी आहे, आपल्याला 2 वेळेस खाण्यासाठी अन्न तरी मिळत आहे. असेही लोक आहे ज्यांना 2 वेळेचं अन्नसुद्धा नाही. आज खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं याचा प्रश्न त्यांना निर्माण होत असतो. म्हणून असेही काही लोक दिवस काढत आहेत. आपण स्वतःला भाग्यवान समजा. आपल्याला देवाची सेवा करायची संधी मिळाली, त्याचबरोबर आपल्याला एवढं चांगलं जीवन जगण्याची संधी या देवाने दिली आहे. आणखी जीवन आपलं चांगलं होणार आहे. आपण फक्त धीर धरायचा, संयम मात्र सोडायचा नाही. कारण ज्या दिवशी आपण संयम सोडणार आहोत त्याच दिवशी आपलं सर्व काही संपणार आहे. कारण संयम हीच तुमच्या सक्सेसची चावी आहे. परिश्रम करत राहा, मेहनत करत राहा. जे तरुण पिढी आहे त्यांनी तर मेहनत केलीच पाहिजे, कारण हेच तुमच्या कष्टाचे दिवस आहेत. हेच तुम्हाला सक्सेसकडे नेणारे दिवस आहे. हे तुमचं गुलाम रक्त आहे. ते तुम्ही चांगल्या कामामध्ये नक्की त्याचा उपयोग करू शकता. ज्यांना आता कष्ट होत नाही त्यांनी मात्र चांगल्या प्रकारे विचार करा. कोणालाही 2 शब्द चांगले सांगा, नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही फक्त मेहनतच केली पाहिजे, उन्हामध्येच गेले पाहिजे, कष्ट केले पाहिजे असंही काही नाही. तुम्ही आपले चांगले विचार आपण मांडू शकता. आपल्याकडे लहान मुले असतील तर त्यांना आपण चांगल्या गोष्टी शिकवू शकता. अनेक प्रकारे आपण कामं करू शकतो. फक्त आपल्याला ती विचार करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती विचार करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आम्ही आपल्या चॅनलवर नेहमी चांगल्या गोष्टी सांगत असतो, कोणालाही वाईट गोष्टी सांगत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही. अंधश्रद्धेपासून उलट सर्व भक्तांचं संरक्षण करतो. ज्यांच्याकडून अनेक लोकांनी पैसे उकळले आहेत त्यांनाही आम्ही संबोधित करतो की अरे बाबांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणाला पैसे देत जाऊ नका. कारण देवाच्या नावाखाली लोक पैसे उकळतात. आपला फायदा आणि तोटा आपल्याला समजत नाही. अशा वेळेस आपण कोणाला कितीही पैसे देऊन मोकळे होतो आणि त्याचा परिणाम मात्र आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावा लागतो. अनेक कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना काही वाईट मार्गाला लावण्याचं काम देखील काही लोक करत आहेत. त्यांना देखील आपण वाईट मार्गावर जाऊ देऊ नये. त्यांना ही 4 गोष्टी समजावून सांगाव्यात. आजचा व्हिडिओ जरी तुम्ही बघितला असेल तर तुम्ही तुमच्या 4 मित्रमंडळींपर्यंत, कुटुंबापर्यंत नक्की पोहोचवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.